हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि तुम्ही जे मला भूत झालेलं बघताय, कारण आज होता शनिवार आणि आमच्या सिद्धीची होती शाळा. त्यामुळे मी मॉर्निंगला खूप लवकर उठलेले, कारण मला बनवायचा होता नाश्ता. आणि आज मी बनवते नाश्त्यासाठी झणझणीत अशी कोल्हापुरी मिसळ. आणि इथे आता मी मटकी वगैरे सगळं लावलं आहे कुकरला मिसळसाठी. आणि इथे मी खोबरं भाजून घेतलं आहे गॅसवरती. असे गॅसवरती भाजलेलं खोबरं कांदा खूप छान लागतो. त्याचा जो टेस्ट येतो ना तो खूप छान येतो. मी अशीच मिसळ बनवते. ते सगळं माझं भाजणं चाललं आहे. आणि आता मी ते मिसळ बनवायला घेते. मिसळ बनवण्यासाठी ना मी तेल थोडं जास्तच टाकते, कारण मिसळला तरी आली ना की मिसळ खूप छान लागते. तर त्यासाठी मी थोडं जास्तच तेल टाकले. तर माझं तेल चांगलं गरम झालं ना की त्यामध्ये मी कांदा टॅमॅटो टाकणार आहे. पण हे सगळं करतानाच ना मला एक समजलं की जिच्यासाठी मी लवकर उठले तीच आज शाळेला नाही जाणार आहे. सो सॅड. सो जाऊ देत. आता मी मस्त अशी मिसळ बनवते. तेल चांगलं गरम झाले. आता मी टाकते कांदा टॅमॅटो. कांदा टॅमॅटो चांगला गोल्डन फ्राय होईपर्यंत मला भाजून घ्यायचं आहे. चांगला भाजला की त्याची टेस्टसुद्धा चांगली येते. तर बघू आता हा कधी भाजतोय. कांदा टॅमॅटो भाजला आहे. आता ह्याच्यामध्ये मी टाकले अद्रक लसूण पेस्ट. आणि आता अद्रक लसूण पेस्ट जोपर्यंत कच्चापणा आणि त्याचा वास जात नाही ना तोपर्यंत मला भाजून घ्यायचं आहे. आणि मी सतत हलवते, कारण खाली लागण्याची जळण्याची शक्यता असते. त्यामुळे याला सतत हलवावं लागतं. थोडं स्ट्रगल आहे पण चांगलं आहे. हे सतत हलवत कारण ते खाली जर लागले टेस्ट बिघडते. आणि आता मी याच्यामध्ये टाकते मीठ. थोडं चवीपुरतंच टाकूयात, नाहीतर मीठ जास्त झालं ना तर पूर्ण रेसिपीची वाट लागेल. सो मी थोडंसंच मीठ टाकलं आहे, कारण ऑलरेडी मसाल्यामध्ये सुद्धा मीठ असतं. म्हणजे आपली कोल्हापुरी चटणी त्याच्यामध्ये पण मीठ असतं, त्यामुळे मी थोडेच टाकले मीठ. आणि आता इथे सगळं चटणी मसाला वगैरे मिसळ मसाला टाकून सगळं भाजून झालं आहे. आणि त्याला मस्त असं मसाल्याला तेलसुद्धा सुटलं आहे. आता याच्यामध्ये जी आपली मटकी उकडवलेली होती तसं गरम गरम पाणी टाकूयात. मस्त असं वाफ वगैरे निघते. त्यामध्ये थोडं पाणी टाकून त्याला चांगलं शिजवून घेऊयात. आपली मिसळ तयार होईल. त्याच्यामध्ये थोडंसं अजून पाणी ॲड करावं लागेल. इथे फायनली आपली तरीदार अशी मिसळ बनवून रेडी आहे. किती मस्त तरी आली ना याला. आणि मी आता असं सर्व केलं आहे. फरसाण, लिंबू, कांदा, कोथिंबीर आणि मस्त असं सोबत पावसुद्धा आहेत. पाव म्हणजे ब्रेड आहेत. या सगळेजण खायला. आमच्या सिद्धीला विचारूया कशी लागली मिसळ. आमच्या सिद्धीला खूप मस्त लागली आहे. तिला आवडली आहे. मस्त अशी झणझणीत कोल्हापुरी मिसळ आणि सोबतीला चहा. म्हणजे सगळं विषय संपला. हार्ड विषय चहा असला की सोबत. नाश्ता वगैरे सगळं झालं आहे. बाकीची कामं आवरलीत आणि आता मी लागले जेवणाला. तर इथे मी भात लावला आहे. भात शिजतो आहे आता इथे माझा. त्याच्यामध्ये टाकलं आहे मीठ. दिवसभर किती कामं केली ना तर कामं काही संपत नाही. शेवटी कामंही करावीच लागतात. आता बघूयात काय बनवायचं आहे. इथे जोपर्यंत भात होतं आहे ना तोपर्यंत इथे मी तयारी केली आहे पुदिन्याची चटणीची. ही आहेत पुदिन्याची पानं. ऑलमोस्ट कोणालाच पुदिना आवडत नाही, कारण तिचा जो फ्लेवर असतो आणि तिचा जो स्मेल असतो त्यामुळे कोणाला आवडत नाही. पुदिना खरंच खूप चांगला असतो. थंड असतो त्याच्यामुळे तो खावावा. पण कोणाकोणाला त्याचा फ्लेवरमुळे ते नाही आवडत. पण आता याची मी चटणी बनवते. ग्रीन चटणी मला आता खूप आवडते.
आणि ऑलमोस्ट आमच्या घरातल्यांना सगळ्यांनाच खूप आवडते. तर अशा प्रकारे मी याच्यामध्ये मिरची, लसूण, थोडंसं आलं, टॅमॅटो, कांदा हे सगळं टाकलं. लसूण थोडासा जास्त टाकलं आहे कारण त्याचा फ्लेवर खूप छान येतो. मला तर लसूणचा फ्लेवर खूप म्हणजे जास्तच आवडतो. आणि मीठ टाकूयात. मीठ तर टाकलंच पाहिजे, पण मीठ थोडंच टाकायचं, नाही तर मग खारट होईल. त्यामुळे मी थोडंच मीठ टाकलं. आणि आता मी बनवली पावट्याची आमटी, म्हणजेच वरण्याची. खूप छान लागते वल्ले वरण्याची आमटी. मला तर जास्त आवडते. तुम्हाला आवडते का? खूप छान लागते, पातळ पातळ अशी. आमच्याकडे सगळे म्हणजे आमटी वगैरे सगळी पातळच असतात कोल्हापूरच्या साईडला. आणि ते भाजीमध्ये मी बनवते, मला बोलतात पापडी घेवडा. म्हणजे पापडी म्हणजे पापडी शेंग असं बोलतात. त्याची मी भाजी बनवते. त्याची भाजी पण खूप छान लागते. आणि सोबतीला भातसुद्धा आहेच आणि भाकरीसुद्धा आहेत. तर असा होता आजचा ब्लॉग.